नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलं लाडको कोकण या यूट्यूब मराठी चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण चाललो देवदर्शनासाठी आणि कुणकेश्वर येथे चाललो आहे। तर तिथे तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि सगळे मुंबईवाले आमचे पाहुणे आले आहेत, मावशी आली आहे, ताई वगैरे आले आहेत। तर त्यांची नंतर तुम्हाला थोडक्यात ओळख करून देईनच। आणि आता पहिलं म्हणजे गणपती दर्शन आणि नंतर पुढे कुणकेश्वर दर्शन। ओके, तर मित्रांनो 1 वाजला आहे आणि आता मंदिर बंद होणार आहे। तर बघूया, आपण पोचलोय, आपल्याला दर्शन भेटतंय का बघूया। तर मित्रांनो, थोडक्यात दर्शन झालं आहे, पण आतला गाभारा बंद केला होता, तर त्याच्यामुळे बाकीचं तुम्हाला दाखवू शकलो नाही आणि कॅमेरा अलाउड नव्हता। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दीपोत्सवामध्ये बघितलं असेल कदाचित, त्यावेळी मी व्हिडिओ एक केला होता आणि त्याच्यात आपण आतलंसुद्धा शूट केलं होतं, पण आता आपल्याला शूट करायला दिलं नाही। तर ठीक आहे, तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतो आणि नंतर आपण बघू आता कुठे जातो आहे, कारण का आत्ता जस्ट 1 वाजला आहे आणि मंदिर बंद केलं आहे। थोडक्यात दर्शन झालं, ठीक आहे।
मित्रांनो फोटो सेशन चालू झालं आहे आपला. तर ओळख तुम्हाला देतो लाईनीमध्ये करून. आधी फोटो काढू दे. हां समोर तेच मी म्हणतोय, अशी लाईन का बनवली आहे? नाही राहणार एवढी माणसं राहणार नाही. ए चकुली ये चकुली ये लवकर. तर मित्रांनो ही माझी मावशी आहे जी मुंबईला राहते आणि ती खास आपले व्हिडिओ बघून कोकण बघण्यासाठी आपल्याकडे आलेली आहे, आपल्या सिंधुदुर्गात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही माझी ताई, मावशीची मुलगी, आणि हे जिजू आहेत जे साताऱ्यावरून खास आले आहेत आपला कोकण बघण्यासाठी. आणि बाकीचे लोक कुठे आहेत? हां हा मामा आहे खारेपटणमध्ये, राजेंद्र चिके म्हणून. जर कोणालाही विचारलात तर कोणी तुम्हाला त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडेल अशी यांची ओळख आहे. आणि यांचं सर्व्हिस सेंटर आहे विजय भवानी सर्व्हिस सेंटर. तर कधी गेलात तर हां मुंबई हॉटेल, हां मधुबन हॉटेलजवळ. तर कधी गेलात तर नक्की एकदा व्हिजिट करा तिथे, कारण की त्याच रोडवरून तुम्ही मुंबईवरून आपल्या कोकणामध्ये येता. आणि ही मामाची मुलगी, आणि ही अमेरिकेला असते. नाही मी मुंबईला असते. मुंबईला असते का? हो. आणि मला एकच सांगायचं की आमच्या चेतनच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके. आणि ही सुद्धा बहीणच आहे माझी, दुसऱ्या मावशीची मुलगी. आणि दुसरी चकुली कुठे गेली? हाय कर. हाय हाय कर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल बोल बोल. बोल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल लवकर. शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि एक गाणं बोलून दाखव तुझं. एक तुला ही चकुली एक गाणं हिला बघितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. गाणं बोल तुझं. एक गाणं बोल. हां गाणं म्हणून दाखव. चांगलं बोल. कोकणची माणसं, कोकणची माणसं. चला बोल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोल. ओके थँक्यू. एक खाली उतर. तर ही आमची फॅमिली. अजून फोटो काही संपत नाहीत. तर ठीक आहे, पुढच्या ठिकाणी आपण जाणार आहोत, त्यासाठी वेळ होतोय. तर आता निघतोय आपण कुणकेश्वरमधून. आता कुठे जातोय बघूया, काय करायचं ते गाडीत बसल्यानंतर निर्णय. मी मोटरसायकल घेऊन आलो आहे, बाकीची लोक फोर व्हीलरमध्ये आहेत. तर मित्रांनो सॉरी, सरबत पित होतो. सरबत संपल्यानंतर दाखवतो तुम्हाला. ओके, सरबत झालेली, सगळेजण प्याले. आणि होय ना. हां हॉटेल राज म्हणून आहे, हॉटेल राज म्हणून आहे कुणकेश्वरला. तर इथे आलात तर नक्की एकदा व्हिजिट करा. तर मित्रांनो कुणकेश्वरून डायरेक्ट आपण आलो आहे पोखरबावला. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, पोखरबावचा आपला व्हिडिओ होता. आणि ऊन तर एक नंबर लागतं आहे, त्याच्यामुळे जरा चेहऱ्यावरती पाणी मारलं आहे. आणि बाकीचे लोक दर्शन करत आहेत. तर मित्रांनो आपल्या पाहुण्यांना मी संपूर्ण माहितीसुद्धा दिली आहे, कारण काय 4-5 दिवसापूर्वीच मी येऊन गेलो होतो आणि व्हिडिओ बनवून गेलो होतो. त्यामुळे आपल्याला सगळी माहिती होती आणि आपल्याला जी माहिती होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली. ओके. तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे दाभोळ इथेच बाळूमामाचं मंदिर आहे. तळेबाजार आणि दाभोळ यांच्यामध्येच आहे ते. खूप सुंदर मंदिर आहे. ओके. तर मित्रांनो आत्ता आपण पोचलो बाळूमामाच्या मंदिरामध्ये आणि इथून दर्शन घेऊन आम्ही थेट जाणार आहोत घरी. त्याच्यानंतर पोटपूजा आणि मग परत बीचला.
तर जिजू आपले फोटो काढतायत आणि बाकीचे लोक बसले. तर मित्रांनो आता आपण आलो पवन चक्की देवगडला आणि आता आपले जिजू झिप लाईन हे करणार आहेत. तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे करतात ते. आणि अमेरिकेवरून आलेली मुंबई. तर फॉर्म वगैरे फिलअप झालेला आहे. ओके हो कॅब घे. कसं वाटतं तुम्हाला ताजी? ते थांब ना यायचं ना. काय आलं ट्रेनिंगला आम्हाला हे शिकवलंय. कसं वाटतंय? भीती वाटते का? थोडीफार भीती वाटते त्याची झिजाला पण करण्याची इच्छा आहे आणि करणार. ओके बाय 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 बाय. कॅब घ्या. बाबू आता पप्पा पण कॅबवर घालू शकतो का? एक असा वरून फोटो छान. मी येऊ का जरा? हो मी पण फक्त अशी व्हिडिओ काढत आहे. तुम्ही नाही मी फक्त व्हिडिओ काढते. हे नाही सांग. एकदम फास्ट जातं. हे व्हिडिओ काढते. ओके काय पकडायचं काय? हे धरायचं. एक मिनिट. नाही धरलंच नाही चालेल. दोन्ही आता ऑनलाईन आज सोड ना दोन्ही. काय पडणार नाही. नाही नाही पण एक मिनिट मला उभं राहू. चप्पल काढ आणि हे वॉलेट पण देतो. पट्ट्या सटाणार ना मोबाईल घेऊन हो तुम्ही परत एकदा लास्ट चेक करा. गोप्रो घेऊन जाणार? व्हिडिओ चालू करून दे मला. व्हिडिओ चालूच आहे. असं झालं हा तुमच्याकडे हा. मी बाकी ह्याला पकडू की नको? हे पकडला पकड फक्त हे पडेल पण तू पडणार नाही. आज सोड एकदम. हा मागे ना.
मित्रांनो आता परत आपण गार्डनमध्ये आलो आहे आपल्या, आणि हे गार्डन तुम्हाला पहिल्या माझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असेलच तुम्ही. तर आता फोटोशूट चालू आहे, बघूया. कसे फोटोशूट चालू आहेत बघा. इकडे बघते, कुठे बघते, काय समजत नाही. मावशी काय फक्त आराम, काय करतायत ते बघायचं, होय की नाही मावशी? हो बरोबर, करू देत ना. मी पण आहे त्यांच्याबरोबर एन्जॉय करायला. ते पण करू देत, मुलं करणार तर काय करणार. हे बघा, हे बघा. ते खूप लांबून चालत आलेले आहेत, त्याच्यामुळे दमलेले आहेत. हात पकडा ना असं. नाही खरंच असं पकड. एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो रात्रीचा. रात्र झाली नाही अजून, आत्ता जस्ट संध्याकाळ होते. एक नंबर. काय इकडे बघ, अति सुंदर. माहितीये व्हिडिओ मध्ये टाकते. व्हिडिओ मध्ये टाकते. ही माझी मस्त वाटलं. दे सोड. पटकन गेलं खाली ना. बंद झालं गाडी. सेल्फी काढा आपल्याला, चला ना. वाव केवढा मोठा कॅमेरा आहे. कधी गेली? बंद कर. बस झालं, चला. इकडे ती ग्रीन असं बांधलेलं ना, असं असं